छान चप्पल आणून देतो आणि काय असं लहान मुलांना जसं हे करतात फुसलावतात तसं. आणि तू सांग बाबी काका घरी येतात, कधी येतात, कसे येतात ते सांग आम्हाला. पण मी सांगायचं ना ते घरी येत नाहीत आणि मी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही वाईट लोक आहात, माझ्या काकांना तुम्ही पकडून नेलेलं आहे, मी काही सांगणार नाही तुम्हाला असं म्हणून त्यांना मी उलट सांगायचे. असं रोज जवळजवळ 8-10 दिवस त्यांनी असं केलं मला. आणि एक दिवशी काय केलं, असं सांगता सांगता मला जीपीत बसवलं. जीपमध्ये बसवल्यानंतर त्या कोदाच्या रस्त्यानं जीप हे करू लागले, हाकू लागले. मी घाबरले खूप. म्हणजे हे आता माझं काय बरं वाईट करतील की काय, आपल्याला भीती वाटते ना लहान वय असल्यामुळे. मोठं सुद्धा वय असलं तरी असं आपल्याला अनुभव नसतो तसा कधी. मग त्यांची हे कळली मला, हे म्हटलं माझं काहीतरी बरं वाईट करतील किंवा काय काही कळलं नाही. मला भीतीच खूप वाटली. मी आणि त्या भीतीच्या यादीत खाली चिपीतून उडी मारून सोडली. हो, डायरेक्ट उडी रस्त्यावर मारली. रस्त्यावर उडी मारली आणि धावत येऊन भावे मास्तरांच्या पायाला अशी मिठी घातली. ते भावे मास्तर कुठे होते? भावे मास्तर वर्गात होते शाळेत आले. दावरने शाळेत आले आणि भावे मास्तरांच्या पायाला घट्ट अशी मिठी मारली आणि रडायला लागले मला खूप. शेवग काय झालं, काय झालं, कशाला रडतेस तू, काय झालं, कोणी मारलं का तुला. जरा शांत झाल्यानंतर मी त्यांना सगळं सांगितलं. तसं असं असं हे लोक करायला लागले आता ना, बघतो आम्ही म्हणायला लागले. आणि ते पोर्तुगीज शिकलेले होते भावे मास्तर. त्यांनी लगेचच तक्रार केली वरपर्यंत की आमच्या शाळेत येणाऱ्या मुलांना, एका मुलीला असं असं केलेलं आहे आणि सुद्धा येऊन ते मुलांना त्रास देतात, तेव्हा यांची काहीतरी तुम्ही व्यवस्था करा. असं सांगितल्यानंतर लगेच पण थांबवलं त्यांनी ते. आणि हे झालं, मग त्रास देत नाही झाले मला ते. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रातच गेले. तिकडे गेले मी. महाराष्ट्रात तुम्ही म्हटलं एक वर्ष कुठलं होतं? 54-55. म्हणजे 47 सालात जन्म माझा. 6-7 वर्षाचे असले आम्ही त्यावेळेला. महाराष्ट्रात तुमचा सगळा प्रवास सुरू झाला. तिकडे कसं काय झालं पुढे तुमचं? तिथे बरं झालं. 8वी-9वी पर्यंत खूप छान झालं. शाळा आमची खूपच चांगली होती. सगळे शिक्षक जे होते त्या जास्तीच्या शिक्षिकाच होत्या, कारण स्त्री शिक्षण संस्थेची शाळा होती. आणि इथे ती संस्था स्त्रियांना जास्त वाव देत होती, संधी देत होती. म्हणजे कोणाचं अर्धवट शिक्षण किंवा कोण विधवा असेल किंवा परित्यक्ता असेल, अशा शिकलेल्या बायकांना शिक्षिका म्हणून तिथे ठेवून घेत होते. त्यामुळे आमच्या शाळेत सगळ्या शिक्षिका 1-2-3 होते गुरुजी, पण शिक्षिका अशाच होत्या आणि खूप चांगल्या आहे, काहून एक चांगल्या. आणि ते दिवस परत यावेत आणि परत शिकावं असं आता मला वाटतं. इतके चांगले होते लोक ते. नंतर तुमचा लेखनाचा प्रवास कुठून सुरुवात झाली लेख लिहायचं? मी वाचनालयाची स्टोरी सांगते. वाचनालयातली पुस्तकं आणून वाचत होते मी. त्याच्यामध्ये काय झालं, मी तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे माझं गायनाचं हे तसंच राहिलं होतं, पण माझं लेखनाचं पण तसंच राहिलं होतं. कारण मध्ये हातात पेन घेऊन लिहायचं कसलीच सवयच उरली नव्हती. जवळजवळ 30 ते 32 वर्ष म्हणजे बघा. त्याच्यानंतर काय झालं, सापड्याला अजिबात वर्तमानपत्रही येत नव्हतं, कसला क्लासही नव्हता, काही नव्हतं. फक्त हायस्कूल एक नवीन झालं होतं आणि शिकायला जात होते मुलं आपली. पण तेवढ्यावरच बघत. तर मी मनाचे हे केलेलं की आता आपलं काय पुढे नाही, संसार करायचा, मुलांना मोठी केली की झालं. आता आपली आवड बिवड तशीच राहिली, ती काही नाही. असंच हे झालं होतं माझं. पण आपण म्हणतो तसं होत नाही. काही वेळा असं होतं की देवाचं मनात काहीतरी वेगळंच असतं आणि त्याप्रमाणे तो घडत नाही तो सगळं देव. मग काय झाली मजा, भजनाच्या क्लासला मी यायला लागले. माझ्या 2 जावा तिथल्या कोंड्याला येत होत्या, की
अगं तुम्ही कुठे जाता असं मी विचारलं. शनिवारी तुम्ही कुठे जाता, मला दिसता तुम्ही रोज गाडीतून शनिवारच्या. मग त्यांनी सांगितलं की आम्ही भजनाच्या क्लासला जातो म्हणे. हो, मग मला तर आवड होतीच ना, कुठल्याही रूपाने आवड पूर्ण करायची. आणि मी म्हटलं गुरुजींना विचारा मी येऊ का म्हणून, जरा विचारा असं म्हटलं मी. त्याप्रमाणे त्यांनी विचारलं आणि त्या गुरुजींनी पण सांगितलं की या म्हणून. आणि घरातलं काम सगळं आटपून, गोठ्यातलं काम आटपून सगळं करून 3 वाजता रस्त्यावर येऊन शनिवारच्या आम्ही क्लासला येऊ लागले. इतका झपाटा होता तो की काय विचारू नका. की आपल्याला आता नवीन शिकायला मिळणार, टाळ घालून भजन म्हणायला मिळणार, याचा मोठा आनंद होता. कुठे झाला त्या फर्स्ट कार्यक्रम, मला आठवण आहे तर? तिथेच साकोर्डेहून आम्ही यायचो इथे. आणि इथे वर अंतुज नगरामध्ये आमचा क्लास चालायचा केशवाच्या देवळात. केशव मंदिर आहे पंडितवाड्याला तिथे. आणि तिथे म्हणजे शेजारी नणंद राहत होती, तिथे पण क्लास. तिथे नाही तर नाही ते सर गुरुजी साखळीहून यायचे, कोटी भास्कर गुरुजी म्हणून. आणि ते आम्हाला शिकवायचे. आणि असं करता करता शिरकर काका म्हणून आहेत आमचे, ते आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायचे की तुम्ही करा, तुमची काय व्यवस्था असेल ती आपण करतो. आणि एकदा ते आले आणि म्हणाले तुम्ही स्पर्धेला जा. दरवर्षी फक्त पुरुषांच्या स्पर्धा व्हायच्या, बायका जास्त कोण भाग घेत नव्हत्या. मग त्या वर्षी आम्ही पण भाग घ्यायचा असं ठरलं. आणि भजनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आम्ही. आणि त्या वर्षी आम्हाला बोरीला पहिल्यांदा भजनाला जायला मिळालं. पहिलंच आमचं सादरीकरण बोरीच्या नवदुर्गा देवालयात झालं. आणि खरोखर आनंद एवढा मोठा होता की सांगता सोय नाही. की 4 चौघात बसून टाळ घालून भजन म्हणणं एकमेकींच्या आयाने. कुठलं भजन होतं, आठवण आहे तुम्हाला? हो, त्या स्पर्धेला वेगळं वेगळं हे असताना सुरुवातीला गजर असतो, त्याच्यानंतर मुख्य अभंग नामाचा, त्याच्यानंतर 4 ओळी म्हणू शकतात भजनाच्या? हो म्हणते. त्यातलं पहिल्यांदाच मला शिरकर काकांनी काय केलं की वहिनी तुम्ही दुसरा अभंग तुम्ही म्हणा. सुरुवात माझी नणंद करायची, जांभळे म्हणून आहे ती. मग करते म्हटलं. मग पहिलाच अभंग मी हा म्हटला. सुखासाठी करीसी तळमाळ, सुखासाठी करीसी तळमाळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तो अवघाची सुखरूप होची, मग तू अवघाची सुखरूप होची, जन्मजन्मीचे दुःख विसरसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. हो सुखासाठी करीसी तळमाळ, सुखासाठी करीसी तळमाळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. हा अभंग मी पहिल्याच आवाज पण अजूनही आवाज पण गोड आहे. समर्थांची कृपा म्हणते मी. आणि त्याच कालावधीत आणि एक गोष्ट घडली. ती म्हणजे माझी जी एक मैत्रीण आहे मीना आमचेकर म्हणून आमच्या गावातली, तिने मला सांगितलं की दासबोधाच्या परीक्षा चालू आहेत, म्हणजे मी पण दिली आहे, तर तू पण ती परीक्षा द्यावीस अशी माझी इच्छा आहे म्हणाली. आणि मला पुस्तकं आणून दिली. पण माझं असं झालं होतं की इतक्या वर्षात काही लिखाणाची सवय नव्हती, काहीच, फक्त कधीतरी सही करायची तेवढंच. पण त्या दासबोधाच्या परीक्षांच्या पायात मी हळूहळू लिहायला लागले.
आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहून मी पाठवायला लागली. अशा करून 3 वर्ष 3 परीक्षा दिल्या मी. प्रवेश, परिचय आणि प्रबोध. पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रम असं त्या अभ्यासक्रमाचं नाव होतं. आणि तोही मला खूप आनंद मिळाला की मला काहीतरी लिहायला येतं, मी काहीतरी लिहू शकते असं. म्हणजे हे आणि ते एक सांगडच झाली म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही जे स्पर्धेला भाग घेतला होता ना, त्या स्पर्धेला आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. आणि आम्ही फक्त बायकांचं असून सुद्धा आम्हाला उत्तेजनार्थ मिळालं. पण आम्हाला पहिलं बक्षीस मिळतं ना आणि आनंद होतो, तसा आनंद झाला त्यावेळेला. इतका आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात मी एक लेख लिहिला. लेखाचं शीर्षक काय बरं होतं? उत्साहाला उधाण. पहिला लेख. हो, हा पहिला लेख माझा. आणि पाठवून दिला गोमंतकला. आणि बरोबर ऐन चतुर्थीच्या दिवशी तो लेख छापून आला. आणि काय विचारू नका, खूप म्हणजे खूपच समाधानही वाटलं आणि आनंदही झाला. आणि काहीतरी आपण शिकतो त्याचं चीज झालं असं आम्हाला वाटायला लागलं. म्हणजे मला वाटायला लागलं. माझ्या मैत्रिणींनी खूप कौतुक केलं. खूप जणांना वाचल्यानंतर मला सांगितलं की तुमचा लेख खूप छान झाला आहे आणि आवडला आपल्याला. आणि तिथून सुरुवात झाली. म्हणजे घरात काय प्रश्न होता असा तुमचं पहिलं? आमच्या घरात तसं काय हे नव्हतं, कौतुक झालं थोडंफार. पण बाबा असं प्रोत्साहन काहीतरी असं काय नव्हतं. त्याच्यानंतर पाठोपाठ मध्ये जे मनात विषय येतात ते त्याच्यावर एक एक लेख लिहून मी पाठवायला लागले आणि ते छापून यायला लागले. एकेका दिवशी तर मी 2-2 लेख सुद्धा आलेले आहेत. तरुण भारतामध्ये, गोमंतकमध्ये. असं एक अभियानच सुरू झालं म्हणा लेखनाचं. आणि कुठेतरी मला माझं इच्छित कामना पूर्ण होतंय असं एक वेगळंच समाधान मिळायला लागलं की मी सुद्धा फक्त चूलमूल करत नाही, फक्त संसार रांधा वाढा, उष्टी काढा, कुळाघरात जाऊन वेळ व्हायचा हे न करता काहीतरी मी करू शकते याचा मला आत्मविश्वास निर्माण झाला. आणि अशा यातच मी आमचं काय झालं, घरी थोडेसे प्रॉब्लेम समस्या झाल्या आणि मग मला फोंड्यात यावं लागलं राहायला. 2000 सालामध्ये आम्ही राहायला आलो. आणि इथे आल्यानंतर इथे समोरच आमचं वाचनालय होतं. त्यामुळे वाचनाची माझी इच्छा पूर्ण व्हायला लागली. खूप पुस्तकं वाचायला मिळायला लागली. आणि वेळही भरपूर होता, काम तसं काहीच फार नव्हतं. आणि काय झालं, वाचनालयातल्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे आधी मला काय असायचं की मी खेड्यातून आलेली, मला या कोणी हे करणार नाही, किंमत देणार नाही, मला कमी लेखणार या बायका, असंच मला वाटायचं. त्यामुळे फार मी अशी मिसळायची नाही त्यांच्यात. पण आमच्या अध्यक्ष त्यावेळी माधवीताई देसाई होत्या. त्यांच्या लेखिका मोठ्या होऊन गेल्या, आता त्या नाही आहेत, तर त्यांची आठवण मला खूप येते. तर त्या माझे लेख वाचायच्या आणि मला एक दिवशी म्हणाल्या, आणि आमचं महिला साहित्य संमेलन ठरलं की करायचं. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे ठरलं. त्यांना अनुभव खूप होता बेळगावला, सगळ्याला. रणजित देसाईंच्या पत्नी त्या, तिथेही त्यांनी खूप बायकांसाठी काम केलेलं होतं, मुलांसाठी काम केलं होतं. आणि इथे त्या म्हणाल्या आपण महिला साहित्य संमेलन भरवूया. आणि महिला साहित्य संमेलन सगळ्यांनी उचलून धरला तो विषय. आणि पहिलं साहित्य संमेलन 2002 साली बहुतेक झालं. आणि मग म्हणायला लागल्या, लक्ष्मीताई आता तुम्ही पुस्तक काढलं पाहिजे, तुमचे छान लेख येत आहेत. मी म्हटलं कसले छान, म्हटले मी खेड्यातून आलेली बाई आहे, मला सगळ्याच ह्यात संकोच वाटतो, तुमच्याशी बोलताना सुद्धा संकोच वाटतो. आणि मी म्हणता पुस्तक काढा. म्हणून नाही नाही, तुमचे लेख चांगले असतात, तुम्ही यावेळी पुस्तक काढलंच पाहिजे आणि आपल्या साहित्य संमेलनात ते प्रकाशित करायला पाहिजे.
तेव्हा आतापासून कामाला लागा. असं मला मनातून खूप उत्साह वाटायला लागला की असं पुस्तक छापलं तर त्याच्यावर माझं नाव आहे की लोक ओळखतील आपल्याला की बाबा अशी अशी एक लेखिका आहे असं म्हणून. आणि यांनी पण घरातून मला खूप त्यावेळी दिले, मदत केली. पैसे पाहिजेत ना, छापून आणणार पुस्तक तर पैसा पाहिजे. ते म्हणाले खुशाल छाप तू, आपण तुला मदत करतो. मला ही माझी ॲडव्होकेट होती, तिने पण सांगितलं. आणि पहिलं पुस्तक माझं 2003 सालात डॉक्टर विजया वाड यांच्या हस्ते प्रकाशित झालं. नाव काय होतं पुस्तकाचं? देवचाफा हे पहिलं पुस्तकपत्य माझं प्रकाशित झालं. आणि त्या पुस्तकाचं कौतुकही खूप झालं. सगळे लेख चांगले चांगले होते त्याच्यात. झालं एक पुस्तक झालं. मग 1 वर्ष आणि एक पुस्तक यायला लागलं त्याच वेगानं. आणि सगळ्या लोकांना झालं की 50 नंतर ही बाई लिहायला लागली आहे. आता आमचं ह्या आपलं शेकोटी संमेलन भरतं बघा, त्यावेळी ते धारगळीला भरायचं. आता 2 भरायला लागली आहेत, पण त्यावेळी एकच भरायचं. त्यावेळी पण तिथे माझं खूप कौतुक झालं की 50 नंतर तुम्ही लिहायला लागला आणि खूप चांगली प्रगती होते तुमची. आणि देवाची कृपा म्हटलं, समर्थांची कृपा. असं करून करून 8-9 पुस्तकं झाली माझी आता. आणि आता एक स्वातंत्र्य सैनिकांच्या ह्याच्यावर एक लिहून तयार आहे. आता बघूया समर्थांच्या मनात काय असेल तसं होईल. आणि नंतर हा प्रसंग तुमचा म्हणतो तुम्ही एक उल्लेख केला किंवा तुम्ही काकू बरोबर राहायचे, पण असं तुम्ही आई बाबाचा उल्लेख केलाच नाही म्हणून. हो, आई वडील माझे गोव्यात आणि मी काकांच्याकडे. तर तुम्हाला खरं सांगते, जास्तीचं माझं बालपण किंवा लग्नाचा आधीचं जे हे होतं वय माझं सगळं काकूंच्याकडे गेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण मोठ्या काकूकडे, परत पशुवैद्य होते त्यांच्याकडे, असं म्हणून काकूंच्याकडे. आईवडिलाकडे 1च वर्ष गेलं माझं. ज्या वर्षी मी 10वी पासने घरी आले त्या वर्षी फक्त 1 वर्ष मी आई बाबांच्याकडे राहिले. म्हणजे लगेच त्याच वर्षी माझं लग्न ठरलं झालं. आणि नंतर तुमच्या असं म्हणतात की आयुष्यात एक किंवा बिल्डिंग नाही म्हणजे पिलर्स खूप गरजेचे असतात. ते तुमच्या आयुष्यातले पिलर्स असे कोण असणार? दैवत म्हणजे दैवत. तर दैवत म्हणायला गेलं तर 2-3 नावं सांगता येतील. आमच्या साकोर्डे गावात पुशी नार्वेकर म्हणून प्रसिद्ध लेखक होऊन गेले बघा. ते गेल्या वर्षी कोरोनानं वारले. आणि त्यावेळी काय झालं की असं शाळेत या मुलांना कुठल्या तरी विषयावर झेंडावंदन असो किंवा प्रजासत्ताक दिन किंवा अन्य कुठले विषय देऊन त्यांना भाषण वगैरे करायला लावायचे मुलांना आणि त्यांच्याकडून लिहून आणायचे. मग 1 वर्ष कसं झालं की ते उपलब्ध नाही, आले नव्हते, काहीतरी झालं आणि मी लिहून गेला आणि ते त्याने वाचला. वर्तमानपत्रात जे माझे लेख येत होते गोमंतक किंवा तरुण भारतवर, ते पण ते मुद्दाम वाचायचे. कारण आमच्याच गावातले ते त्यांनी आमच्याबद्दल खूप आस्था होती, आपुलकी खूप होती. आणि एक दिवशी काय झालं, फोंड्याला आले तर ते डॉक्टराकडे मुद्दाम आमच्याकडे आले आणि मला म्हणाले, लक्ष्मीबाई पुस्तक काढा तुम्ही आता. म्हणजे जे माधवताईंनी म्हटलं त्याची तरी त्यांनी ओढली आणि आता तुम्ही पुस्तक काढा. म्हटलं दादा माझे साधे म्हटले लेख ते कसे पुस्तक काढून, म्हटले कोण वाचले तरी तुम्ही पुस्तक काढा. ज्ञानेश्वरांनी किती सांगलं खबर सांगू तुमका, फक्त हंसच नाही करता म्हणून ते काय ना कावळं सुद्धा करता तसे तुम्हाला धाडून जाईल ना, तुम्ही पुस्तक काढा. म्हणून त्याला आणि पुस्ती जोडली आणि पुस्तक माझं झालं पहिलं. तेव्हापासून त्यांनी खूप कौतुक होतं माझ्याबद्दल. एक ते म्हणजे दुसरे कोण होते तुमचे? दुसरे माधवी शास्त्री जोशी. आमचं जो गाव आहे आंबेडे म्हणून, त्या आंबेडे गावचेच महादेव शास्त्री जोशी मूळचे.
त्यांचं घर होतं तिथे, कुळागर होतं. आणि त्यांचं जे जवळजवळ 25-30 वर्ष त्यांचं आंबेड्यातच वास्तव्य होतं, येऊन जाऊन. म्हणजे पहिलं लग्न झालं आणि तेव्हा ते राण्यांचा काळ, राण्यांचं बंड वगैरे व्हायचं. आणि त्यांचे वडील लवकर वारले होते आणि त्यांच्या आजीनं त्यांना वर काढले, सांगलीला जाऊन शिक्षण वगैरे घ्यायला लावलं. आणि मग ते इथे सुद्धा त्यांनी आंबेड्याला शाळा काढली होती, पण त्यांना योग्य असा प्रतिसाद मिळत नाही झाला. म्हणजे लांब लांब घरं, त्यावेळी एवढी शिक्षणाची किंमतच लोकांना कळत नव्हती. ते एक झालं. आणि तिथे हेटाळणी केल्यासारखे लोक त्यांना करायचे. म्हणजे वाळपईला म्हणा किंवा पणजीला, ते ज्योतिषशास्त्र शिकलेले होते ना, ते आले की भटा करून काही लोक त्यांना खूप उपद्रव द्यायचे आणि त्यातून त्यांना खूप त्रास व्हायचा. मग त्याच्यानंतर ते पुण्याला गेले. पण मूळ त्यांचं हे आंबेड्याचं. मला त्यांच्याबद्दल अतोनात म्हणजे खूपच आदर आहे अजून सुद्धा, की त्यांनी खूप छान काम भरपूर हे केलेलं आहे कथा लेखनात. त्याच्यानंतर त्यांनी संस्कृती कोश, त्यांचे 10 खंड, शिवाय बाल संस्कृती कोशाचे खंड काढले. एवढं मोठं कार्य करून ठेवलं आणि गोव्याचं नाव उज्ज्वल केलं त्यांनी. तिसरे कोण होते? 1-2 माधवीताई देसाई. माधवीताई काही थोडक्यात. माधवीताईंनी पण खूप मला प्रोत्साहन दिलं. अधूनमधून मी कविता करायची, त्याला पण त्या छान दाग द्यायचा. आणि तसे एरवी सुद्धा आता हे पुष्पाग्रज म्हणा, आपले कवी मागे वारले ते, त्यांनी सुद्धा खूप मला हे केलं की तुम्ही उशिरा लिहू लागल्यात, पण चांगलं आहे तुमचं, असंच तुम्ही हे करत. पत्र यायची, गण कापडी म्हणून होते, त्यांचं पत्र यायचं की लेख तुमचा चांगला झाला असं.